चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टीम. या अगोदरच्या टॉपिकमध्ये आपण इंटरनल एनर्जीचा चेंज पाहिला विथ सिस्टीम. म्हणजे जी काय सिस्टीम तुम्ही कन्सिडर केली असेल ती एकतर एनर्जी गेन करत असेल किंवा एनर्जी रिलीज करत असेल, त्याला एक्सचेंज ऑफ एनर्जी विथ इट्स एन्व्हायरमेंट आपण म्हणत होतो. आता आपल्याला इथं पाहायचं आहे की एनर्जी ट्रान्सफर कशी होते, म्हणजे वन सिस्टीम टू अदर सिस्टीम. तुम्हाला फिगरमध्ये दिसत असेलच की एक सिलेंडर कन्सिडर करतोय आणि त्या सिलेंडरमध्ये आपण जो पिस्टन घेतलेला आहे तो पिस्टन जो आपल्याला इथं दिसतोय तो आहे मुव्हेबल, मासलेस आणि फ्रिक्शनलेस पिस्टन आहे, म्हणजे तो इझिली मूव्ह होऊ शकतो. त्यानंतर त्या सिलेंडरच्या इनसाइडमध्ये आपण गॅस कन्सिडर करतोय आणि जो गॅस इनसाइड द सिलेंडर आहे त्यालाच आपण सिस्टीम म्हणतोय. आणि जे काय बाहेर राहिलेलं असेल त्याला आपण सराउंडिंग म्हणजेच एन्व्हायरमेंट असं म्हणतोय. सिस्टीममध्ये जो गॅस आहे त्या गॅसचं टेम्परेचर आपण T⁻S म्हणजे टेम्परेचर ऑफ सिस्टीम असं म्हणतोय. आणि एन्व्हायरमेंटमध्ये जे काय असेल म्हणजे सिलेंडर, पिस्टन हा सुद्धा एन्व्हायरमेंटमध्येच आपण कन्सिडर करतोय आणि त्याचं टेम्परेचर आपण T⁻E ने दाखवतोय. ठीक आहे. मग आता आपल्याला हा एक्सपेरिमेंट अगोदर समजला पाहिजे. इथं पहा मी काय करतोय, सिलेंडर कॅन बी ब्रॉट इन कॉन्टॅक्ट विथ द सोर्स ऑफ हीट. आता आपण म्हटलं की सिलेंडरच्या इनसाइडमध्ये जो गॅस आहे त्याला आपण सिस्टीम म्हणतोय आणि सराउंडिंगमध्ये जे काय असेल म्हणजे जे दुसरी सिस्टीम असेल त्याला आपण एन्व्हायरमेंट असं कन्सिडर केलेलं आहे. आता तसं जर पाहिलं तर एन्व्हायरमेंटमध्ये बर्नर हा सिस्टीमच्या जवळ आहे, म्हणून आपण टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ सिस्टीम असं म्हणतोय. बघा हे व्यवस्थित लक्षात आलं पाहिजे. सिस्टीम आहे, त्या सिस्टीममध्ये गॅस आपण कन्सिडर केलेला आहे, त्याचं टेम्परेचर T⁻S दाखवतोय आणि जे काय सराउंडिंगमध्ये असेल त्याला आपण एन्व्हायरमेंट म्हणतोय. त्या एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर हे आपण T⁻E ने दाखवतोय. पण आपण इथं टेम्परेचर डिफरन्स बिटवीन सोर्स अँड सिस्टीम म्हणतोय आणि त्याच्याप्रमाणे टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ सिस्टीम असं म्हणतोय. इथं दोन्ही कंडिशन पॉसिबल आहेत, म्हणजे एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर जास्त आहे कारण आपण ते मेजर केलं आहे म्हणून सांगतोय. असंही होऊ शकतं की एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर म्हणजे टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट इज लेस दॅन टेम्परेचर ऑफ सिस्टीम. ही पण कंडिशन पॉसिबल आहे. पण आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे आपण म्हणतोय की एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर जास्त आहे. रिझन काय देतोय तर आपण एन्व्हायरमेंटमध्ये सिस्टीमच्या जवळ बर्नर घेतलेला आहे, त्यामुळे एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर जास्त म्हणतोय. ठीक आहे. त्यानंतर बघा आता टेम्परेचर डिफरन्स असल्यानंतर हीट एनर्जी फ्लो होणार आहे आणि ती हीट एनर्जी फ्लो कुठून कुठं होत असेल तर बर्नर टू गॅस होत असेल, म्हणून आपण हा पॉईंट दिलेला आहे फ्लो ऑफ एनर्जी टुवर्ड्स गॅस. ठीक आहे. त्यात आता ज्या वेळेस तुम्ही एक्सटर्नल एनर्जी त्या सिस्टीमला ज्यावेळेस देत असता त्यावेळेस त्या सिस्टीममधले जे काय मॉलिक्युल्स असतील त्या मॉलिक्युल्सकडे एक कायनेटिक एनर्जी असते, पण ज्यावेळेस ते एक्सटर्नल एनर्जी घेतात किंवा ॲब्सॉर्ब करून घेतात त्यावेळेस त्यांची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होते आणि त्यांची कायनेटिक एनर्जी इन्क्रीज झाली म्हणजेच त्यांची इंटरनल एनर्जी आपण इन्क्रीज झाली असं म्हणतो. म्हणून इथला लास्टचा पॉईंट इन्क्रीज इन इंटरनल एनर्जी ऑफ अ गॅस हा आपल्याला पाहायला मिळतोय. ओके. हा एक्सपेरिमेंट इथं समजत असेल. म्हणजे आपण चेंज इन इंटरनल एनर्जी पाहत असताना कशा प्रकारे चेंज करू शकतो तर आपण त्याला एक्सटर्नल एनर्जी देऊ शकतो किंवा सिस्टीमकडून म्हणजे एन्व्हायरमेंटकडून ती सिस्टीम एनर्जी घेऊ शकते आणि त्याची इंटरनल एनर्जी इन्क्रीज करू शकते. मग इथं एक्सचेंज ऑफ एनर्जी जी काय होते ती अजून एका वेने पण होऊ शकते, म्हणजे त्याच्याकडे अजून एक वे आहे की आपण इंटरनल एनर्जी चेंज करू शकतो. कशी चेंज करू शकतो म्हणजे बरोबर याच्या अपोजिट ती प्रोसेस असेल. जसं आत्ता आपण म्हणत होतो की टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ सिस्टीम, तर त्या सेकंड कंडिशनमध्ये आपल्याला ते पाहता येईल की टेम्परेचर ऑफ एन्व्हायरमेंट इज लेस दॅन टेम्परेचर ऑफ सिस्टीम.
या कंडिशनमध्ये सिस्टीमचं टेम्परेचर जास्त असेल. ओके, आपण आता हा बर्नर ड्रॉप करून टाकू, बर्नर इथं कन्सिडर नाही केला तरी चालेल. आता राहिलं काय, फक्त एक सिस्टीम आहे, एक सिलेंडर आहे असं म्हणूया, आणि त्या सिलेंडरमध्ये आपण गॅस फिल केलेला आहे. ओके, आणि या सिस्टीमचं टेम्परेचर जे काय आहे ते आपण जास्त असं म्हणतोय कम्पेअर टू एन्व्हायरमेंट. अशा कंडिशनमध्ये आता हीट एनर्जी जी काय फ्लो होणार आहे ती टुवर्ड्स द एन्व्हायरमेंट असेल, आणि ती ज्यावेळेस टुवर्ड्स द एन्व्हायरमेंट असेल त्यावेळेस एनर्जी फ्लो होऊन जाईल. म्हणजेच ही जी काही सिस्टीम होती त्या सिस्टीमकडे जी काही इंटरनल एनर्जी होती ती एनर्जी आता फ्लो होते, म्हणजे याची एनर्जी काय झालेली दिसेल आपल्याला, तर ती डिक्रीज झालेली असेल. आणि त्यावेळेस आपण म्हणू की गॅस विल लूज एनर्जी टू इट्स एन्व्हायरमेंट अँड कूल्स डाऊन, म्हणजे ते थर्मल इक्विलिब्रियमला येत असतील. इथं आपल्याला इंटरनल एनर्जीमध्ये कसा चेंज होतो किंवा चेंज कसा करता येतो हे आपल्याला लक्षात येते टेम्परेचरच्या बेसिसवरती. म्हणजेच टेम्परेचर एकदा तुम्ही एक्सटर्नल एनर्जी देताय आणि एकदा त्याची एनर्जी सराउंडिंगला देत आहे, म्हणजे तिथं इंटरनल एनर्जी चेंज होते आणि आपल्याला चेंज इन इंटरनल एनर्जी पाहता येते. ओके, ही जी काय चेंज इन इंटरनल एनर्जी आहे ही आपण काय करतोय तर हिटिंग द सिस्टीम या कन्सेप्टवरती आपण त्याला इंटरनल एनर्जी चेंज करण्याचा प्रयत्न करतोय. आता आपण ही इंटरनल एनर्जी काहीतरी वर्क डन करून सुद्धा करू शकतो, म्हणजे आपल्याला इथं सेकंड डायग्राममध्ये ते पाहायला मिळेल. हे बघा, एक सिलेंडर कन्सिडर केलेला आहे आणि पिस्टन जो होता मासलेस, मुव्हेबल आणि फ्रिक्शनलेस पिस्टन आपण त्याला म्हणत होतो, तो पिस्टन आता आपल्याला मूव्ह करायचा आहे. ज्यावेळेस मी तो पिस्टन इनसाइड किंवा आउटसाइड दोन्ही साईडला मूव्ह करू शकतो, पण या कंडिशनमध्ये मी त्या पिस्टनला इनसाइड द सिलेंडर पुश करतोय. ज्यावेळेस हा पिस्टन इनसाइड द सिलेंडर मूव्ह होईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली गॅस काय होईल, कॉम्प्रेस्ड झालेला दिसेल. पुश द पिस्टन इनसाइड द सिलेंडर, त्यामुळे काय मिळतं आपल्याला, गॅस इज कॉम्प्रेस्ड. आता ज्यावेळेस गॅस कॉम्प्रेस होतो त्यावेळेस हा पिस्टन जो काय आहे तो पिस्टन काहीतरी वर्क करतो ऑन द गॅस. आता ऑन द गॅस कसा वर्क करतो तर बघा, हे जे मॉलिक्युल्स आहेत हे रँडमली मूव्ह होत आहेत, यांची मुवमेंट इथं कुठेतरी येत असेल आणि या पिस्टनवरती येऊन बंबार्ड होत असतील किंवा स्ट्राईक होत असतील आणि ते बॅक साईडला जात असतील. पण ज्यावेळेस तुम्ही पिस्टन इन साईडला घेऊन जाता त्यावेळेस त्यांचा जो काय ओरिजिनल इनिशियल मुवमेंटम राहतो तो मुवमेंटम इथं चेंज होतो, आणि मुवमेंटम ज्यावेळेस चेंज होतो त्यावेळेस आपण म्हणतो की त्यातलं प्रेशर चेंज झालेलं असेल. प्रेशर चेंज म्हणण्या अगोदर आपण म्हणूया की त्याची इंटरनल एनर्जी चेंज झालेली असेल. मग या कंडिशनमध्ये हा पिस्टन या गॅस मॉलिक्यूलवरती काहीतरी वर्क करतो, आणि ज्यावेळेस हा पिस्टन त्या गॅस मॉलिक्यूलवरती काहीतरी वर्क डन करतो त्यावेळेस गॅस गेन्स एनर्जी अँड इट्स अ टेम्परेचर इन्क्रीजेस. ओके, आपल्याला इथं पण टेम्परेचर इन्क्रीज म्हणजेच इंटरनल एनर्जी इन्क्रीज असं आपण म्हणतोय. म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल की आपल्याला इंटरनल एनर्जी जर चेंज करायची असेल तर तुम्ही एक्सटर्नल हीट सप्लाय करू शकता सिस्टीमला, किंवा त्या सिस्टीमवरती काहीतरी वर्क डन केलं तरी सुद्धा त्याची इंटरनल एनर्जी चेंज होते. ह्याच्या अपोजिट आपण जर पाहिलं म्हणजे पिस्टनला जसं मी आता इनसाइडला पुश केलेलं होतं तसंच आउटसाइडला जर मूव्ह केलं, म्हणजे हा पिस्टन आउटसाइडला जर गेला तरी सुद्धा हे जे काही मॉलिक्युल्स त्या पिस्टनवरती जाऊन स्ट्राईक होणार आहेत त्यांचा मुवमेंटम हा चेंज होतो. मुवमेंटम चेंज होतो, त्यांना स्पेस जास्त मिळतो. अशा कंडिशनमध्ये त्यांची इंटरनल एनर्जी लूज होते, कारण ती इंटरनल एनर्जी त्यांची पिस्टनकडं ट्रान्सफर झालेली दिसते. साधा सिंपल कन्सेप्ट आहे. ज्यावेळेस तुम्ही पिस्टन इनसाइडला मूव्ह करता त्यावेळेस पिस्टन काहीतरी वर्क करतो आणि एनर्जी मॉलिक्युल्सला देतो, म्हणजे ते गॅस मॉलिक्युल्स जे आहेत ते एनर्जी गेन करतात. ज्यावेळेस पिस्टन मूव्ह होतो त्यावेळेस गॅस मॉलिक्यूल त्यांची इंटरनल एनर्जी त्या पिस्टनला देतात आणि ते स्वतःची इंटरनल एनर्जी लूज करतात. ओके, एनर्जी गेन्स आणि एनर्जी लूजेस हा पॉईंट इथं क्लिअर झाला पाहिजे, कारण याच्यावरतीच फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सगळ्यांना समजेल. परत एकदा मी थोडक्यात सांगतो, गॅस मॉलिक्युल्स जे आहेत त्यांच्याकडे एक इंटरनल एनर्जी आहे आणि पिस्टन आहे तो आपण मूव्ह करणार आहे म्हणजे वर्क डन करणार.
ज्यावेळेस पिस्टन इनसाइड मूव्ह करतोय त्यावेळेस तो गॅसला कॉम्प्रेस करतोय आणि ज्यावेळेस तो गॅसला कॉम्प्रेस करतो त्यावेळेस तो पिस्टन त्या गॅस मॉलिक्यूलला एनर्जी देतो, म्हणजेच त्यांची इंटरनल एनर्जी वाढवतो, कारण तो त्या साईडने मूव्ह होतोय, वर्क डन होतोय. ह्याच्या अपोजिट पिस्टन आउटसाईडला जात असेल तर गॅस मॉलिक्यूल त्या पिस्टनवरती वर्क डन करतात आणि ज्यावेळेस गॅस मॉलिक्यूल पिस्टनवरती वर्क डन करतात त्यावेळेस ते स्वतःची इंटरनल एनर्जी तर लूज करतात. ओके, मग याच्याच कन्क्लुजनवरून थर्मोडायनामिक्सचा फर्स्ट लॉ इथं आपल्याला प्रिन्सिपल ऑफ थर्मोडायनामिक्स सांगितलेला आहे. ओके, आता तो आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणजेच वर्क अँड हीट आर रिलेटेड हा पॉईंट पाहायचा आहे. हे बघा, आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स इथं आपण पाहतोय. त्यात अगोदर आपण जी काही सिस्टीम आणि सराउंडिंग कन्सिडर केलेलं आहे त्याच्या रिलेटेड थोडीशी माहिती इथं दिलेली आहे. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, इट गिव्स मॅथमॅटिकल रिलेशन बिटवीन हीट अँड वर्क. हीट आणि वर्कमधलं मॅथमॅटिकल रिलेशन आपल्याला इथं मिळणार आहे. कन्सिडर आयडियल गॅस एनक्लोज्ड इन अ सिलेंडर. मुव्हेबल जो सिलेंडर आहे त्या सिलेंडरमध्ये मुव्हेबल मासलेस अँड फ्रिक्शनलेस पिस्टन आपण कन्सिडर करतोय. नेक्स्ट, गॅस इनसाइड द सिलेंडर इज अ सिस्टीम. जी काही गॅस आहे तो सिस्टीम कन्सिडर करतोय आणि सिलेंडर अलॉंग विथ पिस्टन इट्स एन्व्हायरमेंट असं म्हणतोय. आता पिस्टनची मुवमेंट कुठल्या साईडला आहे त्याच्यावरून आपल्याला वर्क डन सांगता येतं. पिस्टन मोशन ऑफ पिस्टन हे आपल्याला आउट साईडला दिसतंय. पिस्टन मूव्ज आउट असं म्हणता येते. आता ज्यावेळेस पिस्टन आउटसाईडला मूव्ह होईल त्यावेळेस ॲटोमॅटिकली जो काही त्या सिस्टीमचा किंवा गॅसचा जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम आपल्याला इन्क्रीज झालेला दिसेल. म्हणून इन्क्रीज व्हॉल्यूम ड्युरिंग एक्सपान्शन आपण फर्स्ट पॉईंट म्हणतोय. त्यानंतर गॅस मॉलिक्यूल वेन स्ट्राइक्स पिस्टन लुजेस मोमेंटम टू इट. म्हणजे ज्यावेळेस हे जे काही गॅस मॉलिक्यूल आहेत आणि पिस्टन तुम्ही आउटसाईडला मूव्ह केला, ही त्याची इनिशियल पोझिशन आहे असं पण म्हणूया, किंवा तिथे इनिशियल पोझिशन इथं होते असं कुठेतरी कन्सिडर केली आणि त्याची पोझिशन आता चेंज झालेली आहे. त्यावेळेस मॉलिक्यूल इथला जो मोमेंटम होते इथपर्यंत येऊन तो रिटर्न जाणारा तो मोमेंटम इथं लूज करतात या पिस्टनवरती येऊन ज्यावेळेस ते स्ट्राईक होतात. आता मोमेंटम चेंज होतो, तो मोमेंटम मिळतो कुणाला तर पिस्टनला मिळतो आणि तो पिस्टन आता आपल्याला बाहेरच्या साईडला आणखीन मूव्ह झालेला दिसेल. म्हणून तिथं लिहिलं असेल एक्झिट्स प्रेशर, सॉरी इथं एक्झर्ट प्रेशर ऑन पिस्टन, देन पिस्टन मूव्स थ्रू अ डिस्टन्स. आता पिस्टन मूव्ह झाला त्यावेळेस बघा, द गॅस डज अ पॉझिटिव्ह वर्क ऑन द पिस्टन. या गॅसचं पॉझिटिव्ह वर्क आहे हे आपल्याला इथं लक्षात यावं ज्यावेळेस पिस्टन आउटसाईडला मूव्ह होतो त्यावेळेस. ओके, ही फर्स्ट डायग्रॅम आहे. आता दुसरी जी डायग्रॅम असेल त्यावेळेस आपण हा जो काय पिस्टन आहे तो इनसाइड मूव्ह करणार आहोत. तो आता आपण नेक्स्ट ह्याच्यात लगेच पाहूया. हे बघा, आता या डायग्रॅममध्ये जो पिस्टन आहे तो इनसाइडला मूव्ह होताना दिसतोय. मोशन ऑफ पिस्टन मूव्ज इन. ते आता आपण फर्स्ट पॉईंट म्हणतोय वेन पिस्टन इज पुश्ड इनसाइड. ज्यावेळेस तो इनसाइड जाईल त्यावेळेस हा जो काही गॅस किंवा सिस्टीम असेल ती सिस्टीम कॉम्प्रेस झालेली दिसेल, म्हणजेच डिक्रीज इन व्हॉल्यूम तिथं आपल्याला पाहायला मिळेल. गॅस मॉलिक्यूल स्ट्रायकिंग ऑन पिस्टन गेन्स मोमेंटम फ्रॉम पिस्टन. ज्यावेळेस पिस्टन इनसाइडला जातोय त्यावेळेस पिस्टन सिस्टीमवरती काहीतरी वर्क डन करत असतो आणि सिस्टीमवरती वर्क डन करतोय म्हणजेच सिस्टीम त्याच्याकडून काहीतरी एनर्जी गेन करत असते आणि ज्यावेळेस ती गेन करत असते त्यावेळेस त्याची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणून इथं लिहिलं असेल गॅस मॉलिक्यूल स्ट्राइक्स ऑन पिस्टन गेन्स मोमेंटम फ्रॉम पिस्टन, म्हणजे जे मॉलिक्युल्स आहेत ते. त्यामुळे आता इथं जे काय वर्क डन होतं ते वर्क डन निगेटिव्ह कन्सिडर केलं जातं, कारण गॅस तर काय वर्क डन करत नाही. वर्क डन कोण करतोय आता? पिस्टन करतोय. म्हणून गॅस डज द निगेटिव्ह वर्क ऑन द पिस्टन. कोण कुणाला मूव्ह करते किंवा कॉम्प्रेस करते किंवा व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय याच्यावरून ते वर्क डन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आपल्याला इथं समजतं. म्हणजे इथं हा जो पिस्टन आहे तो त्या गॅसला कॉम्प्रेस करतोय आणि त्याची इंटरनल एनर्जी वाढवतोय. म्हणजे गॅस त्याच्यावरती काही वर्क करत नाही, पिस्टन गॅसवरती वर्क करतो. म्हणून ते वर्क जे काय आहे गॅसच्या ह्याच्यातून सांगायचं असेल तर ते निगेटिव्ह असेल. सिमिलरली जर पिस्टन आउटसाईडला मूव्ह होत असेल, आपण अगोदरच्या पॉईंटमध्ये ते पाहिलं, पिस्टन आउटसाईडला मूव्ह होत असेल तर हे गॅस मॉलिक्यूल त्याच्यावरती प्रेशर एक्झर्ट करतायत या वॉलवरती आणि त्या पिस्टनला मूव्ह करतायत. म्हणजे इथं गॅस मॉलिक्यूल
वर्क करतायत पिस्टनवरती, म्हणून गॅसकडून जे वर्क डन होतं त्यावेळेसचं ते वर्क डन आपण पॉझिटिव्ह कन्सिडर करतो. ओके. आता याच्यानंतर आपण एक सिलेंड्रिकल शेपमध्ये सिस्टीम कन्सिडर करणार आहोत आणि त्याचा पिस्टन जो आहे तो स्मॉल डिस्टन्सने मूव्ह करणार आहे, ते आपल्याला इथं समजेलच. इथं तुम्हाला सिस्टीम आपण कन्सिडर केली आहे सिलेंडरमध्ये. पिस्टन जो आहे तो परत मासलेस, फ्रिक्शनलेस, मुवेबल पिस्टन आपण इथं कन्सिडर करतोय. सिस्टीम एनक्लोज्ड इन सिलेंडर, क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ अ सिलेंडर इज ए. हा जो काय पिस्टनचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो आपण ए म्हणतोय. कॉन्स्टंट प्रेशर एक्झर्टेड बाय सिस्टीम ऑन पिस्टन पी. या पिस्टन पी वरती कंटिन्युअसली सिस्टीम काहीतरी प्रेशर एक्झर्ट करते आणि त्या प्रेशरला आपण म्हणतोय स्मॉल पी. आता ज्यावेळेस हा पिस्टन जो आहे तो पिस्टन आपल्याला आउटसाईडला मूव्ह होताना दिसतो, कारण फोर्स इकडे अप्लाय होतोय. मग ह्याच्यावरचा जो काय फोर्स आहे पिस्टनवरती तो फोर्स अगोदर मी लिहितो. तो फोर्स आपण लिहितो फोर्स एक्झर्टेड बाय पिस्टन. फोर्स एक्झर्टेड बाय सिस्टीम ऑन पिस्टन. आपल्याकडे इक्वेशन आहे F इज इक्वल टू प्रेशर इंटू क्रॉस सेक्शनल एरिया. कारण आपल्याकडे प्रेशरचं इक्वेशन आहे P इज इक्वल टू फोर्स पर युनिट एरिया. त्याप्रमाणे आपण फोर्सचं इक्वेशन इथं जर लिहिलं तर ते P इंटू ए आपल्याला पाहायला मिळेल. आता ज्यावेळेस काहीतरी वर्क डन ज्यावेळेस काहीतरी फोर्स अप्लाय करताय, पिस्टन काही स्मॉल डिस्टन्सने मूव्ह झालेली तर त्यांनी दाखवलेलं आहे. आपण dx डिस्टन्सने त्या पिस्टनला मूव्ह करतोय. ज्यावेळेस पिस्टन मूव्ह होतोय म्हणजेच त्याच्यावरती काहीतरी वर्क डन झालेलं असेल. मग ते वर्क डन बाय धिस फोर्स आपल्याला जर लिहायचं असेल तर आपल्याला ते लिहावं लागेल स्मॉल असल्यामुळे DW मध्ये. ते वर्क डन मी इथं लिहिलं आहे DW इज इक्वल टू P इंटू DV. हे इक्वेशन तुमच्या लक्षात आलं असेल. DW इज इक्वल टू P DV कसं लिहू शकतो, कारण वर्क डन इज इक्वल टू आपण म्हणतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग त्यांनी त्या इक्वेशनला फोर्सला डिवाइड बाय एरिया केलेला आहे आणि डिस्प्लेसमेंटला मल्टिप्लाय बाय ए करतायत. म्हणजे फोर्स पर युनिट एरिया म्हणजे इथं प्रेशर होईल आणि डिस्प्लेसमेंट इंटू एरिया म्हणजे व्हॉल्यूम होईल. आता जो काय व्हॉल्यूम चेंज झालेला असेल तो व्हॉल्यूम चेंज असेल तो स्मॉल चेंज म्हणून आपण इथं लिहितोय DV. पण आपल्याला डायग्राममध्ये जर पाहिलं तर डायग्राममध्ये हे लक्षात येत असेल. मी इथं लिहितो बट एरिया म्हणजे तो पिस्टनचा एरिया इंटू DX जे काय स्मॉल डिस्प्लेसमेंट झालेला असेल तो म्हणजे आपण इथं व्हॉल्यूम कन्सिडर करू शकतो आणि तो स्मॉल व्हॉल्यूम असेल DV. मग ते इक्वेशन आपल्याला जे काय मिळेल ते इक्वेशन असेल हे आपण इथं लिहिलं आहे DW इज इक्वल टू P DV. त्याला मी इथं ब्रॅकेट करून ठेवतो म्हणजे आपल्याला हे इक्वेशन समजेल. आता हे जे काय वर्क डन झालेलं आहे ते वर्क डन हे स्मॉल डिस्टन्समध्ये आपण कन्सिडर केलेलं आहे. जर मला याचंच टोटल वर्क डन फाइंड आउट करायचं असेल तर टोटल वर्क डनसाठी मी इक्वेशन मला लिहावं लागेल, म्हणजेच या इक्वेशनचं मला इंटिग्रेशन घ्यावं लागेल. मी इथं लिहितो टोटल वर्क डन W इज इंटिग्रेशन ऑफ DW. जे काय स्मॉल वर्क डन झालेलं असेल ते स्मॉल वर्क डनचं इंटिग्रेशन घेतोय. आता मला याला लिमिट पुट करायचे असतील तर जे वर्क डन जे आहे ते व्हॉल्यूम जो इनिशियल होता टू व्हॉल्यूम फायनल, इनिशियल टू फायनल व्हॉल्यूम असं मी वर्क डन कन्सिडर करतोय. ते वर्क डन W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ VI टू VF. DW आत्ताच आपण फाइंड आउट केलेलं आहे, त्याचं इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे P DV. याच्यात प्रेशर हे कॉन्स्टंट असल्यामुळं जो काही चेंज पाहायला मिळेल तो फक्त व्हॉल्यूममध्ये चेंज आपण घेणार आहोत. मग आपल्याला इक्वेशनमध्ये P जो आहे तो इंटिग्रेशनच्या बाहेर घ्यावा लागेल. म्हणजे इक्वेशन मिळेल मला P इंटिग्रेशन ऑफ इनिशियल टू फायनल ऑफ DV. इंटिग्रेशन ऑफ DV हे V मिळेल आणि त्याचं लिमिट जर मी त्याच्यात पुट केले म्हणजे हे मला इक्वेशन असं मिळेल V आणि याचं इंटिग्रेशन मला मिळेल P इंटू V. हे असेल त्याचे लिमिट्स VI टू VF. लिमिट ज्यावेळेस मी पुट करतो त्यावेळेस मी अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट असं पुट केल्यानंतर P इंटू ब्रॅकेट VF मायनस VI हे इक्वेशन इथं मला मिळेल.
हा जो काही चेंज आहे तो स्मॉल चेंज आपण कन्सिडर केलेला आहे वर्क डनमुळे जो व्हॉल्यूममध्ये चेंज होतोय तो. ठीक आहे, हे इक्वेशन तुम्हाला इथं क्लिअर झालं असेल. आता आपण हळूहळू थर्मोडायनामिक्सच्या फर्स्ट लॉकडं चाललेलो आहोत. आता त्यासाठी आपण या गिवन टाटामधील सगळं दिलेलं आहे ते लक्षात येईल. आता मी एक्सप्लेन करतो. आता हे आपल्याला माहीत आहे की इंटरनल एनर्जी चेंज कशी होऊ शकते. तर एक तर तुम्ही एक्सटर्नल हीट प्रोव्हाइड करू शकता किंवा काहीतरी वर्क डन केल्यामुळं होऊ शकतं. म्हणजे काय आत्ता आपण इक्वेशन फाइंड आउट केलं होतं ते काय देतं तर अमाऊंट ऑफ वर्क डन इन चेंजिंग द व्हॉल्यूम ऑफ अ सिस्टीम. याच्यात आपल्याला थर्मोडायनामिक्सचा लॉ समजून घ्यायचा आहे. आता पहिल्यांदा आता याच्यात बघा, अमाऊंट ऑफ क्यू इज ॲडेड टू द सिस्टीम. ज्यावेळेस तुम्ही बर्नर वगैरे आपण मगाशी म्हटलं होतं तशा बर्नरने क्यू अमाऊंट ऑफ एनर्जी जर ॲड केली सिस्टीममध्ये तर आणि म्हणजे सिस्टीममध्ये ती एनर्जी ॲड केली आणि तरीसुद्धा इफ सिस्टीम डज नॉट डू एनी वर्क, म्हणजे तुम्ही एनर्जी ॲड करताय पण सिस्टीम कुठेही एक्सपान्शन करत नाही आहे किंवा त्या कंटेनरचं सिलेंडरचं आपल्याला व्हॉल्यूम चेंज होताना म्हणजे पाहायला मिळत नाही आहे. अशा कंडिशनमध्ये जी काही तुम्ही एक्सटर्नल एनर्जी दिलेली असेल ती कम्प्लिटली इंटरनल एनर्जीमध्ये त्या ह्याच्यात स्टोअर झालेली असेल. म्हणून आपण इथे लिहितो डेल्टा यू इज इक्वल टू क्यू, म्हणजे जी काही तुम्ही ॲड केली ती इंटरनल एनर्जी म्हणून त्याला झाली. तिने वर्क डन काही केलं नाही असं याचं मिनिंग आहे. इफ म्हणजे त्याच्या दुसरी कंडिशन म्हणजे इफ तुम्ही क्यू ॲड करत नाही बरं का या कंडिशनमध्ये. इफ सिस्टीम डज सम वर्क टू इन्क्रीज द व्हॉल्यूम. आता एक सिस्टीम आहे त्यात कुठल्या तरी सिलेंडरमध्ये ठेवलेली आहे आणि त्यात सुद्धा आपण पिस्टन आहे असं म्हणू आणि तुम्ही त्याला कुठलीही एक्सटर्नल हीट ॲड करत नाही. म्हणजे इथं लिहिलेलं आहे हीट इज नॉट ॲडेड. एक्सटर्नल एनर्जी ॲड करत नाही आहे तरीसुद्धा त्या सिस्टीममध्ये इन्क्रीज पाहायला मिळतोय व्हॉल्यूममध्ये. जर व्हॉल्यूम इन्क्रीज होत असेल तर सिस्टीमच काहीतरी वर्क करते आणि एक्सटर्नल एनर्जी पण नाही आहे त्याच्याकडं. मग आता हे वर्क डन कोण करत असेल तर सिस्टीममधली इंटरनल एनर्जी करत असेल आणि ज्यावेळेस सिस्टीममधली इंटरनल एनर्जी काहीतरी वर्क करून त्या सिस्टीमचा व्हॉल्यूम इन्क्रीज करते त्यावेळेस त्याची इंटरनल एनर्जी जी काय आहे सिस्टीमची ती आपल्याला डिक्रीज झालेली दिसते. म्हणून सिस्टीम लुजेस एनर्जी टू इट्स सराउंडिंग. म्हणजे जे काय तुम्ही कंटेनर सिलेंडर कन्सिडर केला असेल त्याच्यात ती एनर्जी लूज झालेली दिसते, त्याला ते सराउंडिंग असं म्हणतात. त्यामुळं काय होतं तर सिस्टीमची इंटरनल एनर्जी डिक्रीज होते. आणि आता इथं बघा, जर वर्क पॉझिटिव्ह व्हायचं असेल तर इंटरनल एनर्जी काय व्हावी लागते, निगेटिव्ह व्हावी लागते. म्हणून इथं काय सांगतात बघा, वर्क इज पॉझिटिव्ह देन इंटरनल एनर्जी इज निगेटिव्ह अँड व्हाईस वर्सा. वर्क इज निगेटिव्ह देन इंटरनल एनर्जी इज पॉझिटिव्ह असं पण आपण म्हणू शकतो. त्याप्रमाणे मी जर हा लॉ लिहिला तर डेल्टा यू इज इक्वल टू मायनस डब्ल्यू असं मी सांगतोय. आता ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून थर्मोडायनामिक्सचा फर्स्ट लॉ इथं त्यांनी सांगितलेला आहे बघा, इंटरनल एनर्जी चेंजेस इन बोथ द वे इफेक्ट ऑफ बोथ टुगेदर. जर सांगायचं असेल तर ते इक्वेशन देतात डेल्टा यू इज इक्वल टू क्यू मायनस डब्ल्यू. हा जो मॅथमॅटिकल हे जे स्टेटमेंट दिसतंय तुम्हाला हे थर्मोडायनामिक्सचा फर्स्ट लॉ म्हणून कन्सिडर केलं जातं. आता याच्यात बघा काय दिलेलं आहे तर इंटरनल एनर्जी चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम is the difference between the heat supplied to the system and the work done by the system on its surrounding. सिमिलरली हाच लॉ जर मी रिअरेंज केला तर काय मिळतोय बघा, Q इज इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. वेन अमाऊंट ऑफ हीट Q इज ॲडेड टू सिस्टीम इट्स इंटरनल एनर्जी इज increases ते द नको आहे इथं बाय अन अमाऊंट डेल्टा यू अँड रिमेनिंग इज लॉस्ट इन द फॉर्म ऑफ वर्क डन डब्ल्यू ऑन द सराउंडिंग. आता दोन्ही थर्मोडायनामिक्सचे फर्स्ट लॉ आहेत, व्यवस्थित समजून घ्याल. डेल्टा यू म्हणजे आपण म्हणतोय इंटरनल एनर्जी. ही जी काही इंटरनल एनर्जी आहे म्हणजे एक सिस्टीम आहे, त्या सिस्टीमला तुम्ही एक्सटर्नल एनर्जी देताय ती आहे क्यू आणि ती सिस्टीम वर्क डन करेल किंवा नाही करेल ते त्या हीट एनर्जी सप्लायड आणि त्याच्या इंटरनल एनर्जीवरती डिपेंड असेल. पण बघा ही इंटरनल एनर्जी जी आहे सिस्टीमची ती काय असेल तर डिफरन्स बिटवीन तुम्ही हीट जी सप्लाय केलेली आहे आणि त्याच्यातून जे वर्क डन झालं ते मायनस केलं म्हणजे आपल्याला इथं इंटरनल एनर्जी मिळते. म्हणजे एखाद्या वेळेस अशी कंडिशन घेतली की तुम्ही हीट सप्लाय करताय क्यू, ओके, आणि पहिल्यांदा त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी इन्क्रीज होते
आणि आपण वर्क डन पाहिलं तर वर्क डन काहीच होत नाही, तर वर्क डन इथं काय असेल 0. म्हणजे जी काय तुम्ही हीट सप्लाइड केली ती कुठे गेली असेल तर त्या सिस्टीमच्या इंटरनल एनर्जीमध्ये गेलेली असेल. इथं फर्स्ट लॉ क्लिअर झालेला असेल. आता त्याचप्रमाणे इथं Q इज इक्वल टू डेल्टा U प्लस डब्ल्यू, हे पण इक्वेशन बरोबर आपल्याला तेच सांगतं. म्हणजे तुम्ही काहीतरी हीट सप्लाइड करताय. आता ती हीट सप्लाइड केल्यानंतर ती हीट कशी डिवाइड होते, तर पहिल्यांदा ती जात असेल तर इंटरनल एनर्जीकडे जात असेल त्या सिस्टीमच्या, आणि इंटरनल एनर्जी नंतर जे काय एनर्जी राहत असेल त्या एनर्जीमुळं वर्क डन झालेलं दिसत असेल, म्हणून ते काय म्हणतात डेल्टा U प्लस डब्ल्यू. हे थर्मोडायनॅमिक्सचा फर्स्ट लॉ आणि त्याचे ते 2 स्टेटमेंट हे व्यवस्थित लक्षात राहिले पाहिजेत, म्हणजे आपल्याला ते प्रॉब्लेमसाठी पण यूज करता येतील.